हाय श्री स्वामी समर्थ। आता आम्ही चाललो आहे लालबागला गणपती डेकोरेशनचं सामान घ्यायला। हो, आमच्या घरी पण 5 दिवसांचा गणपती बसतो, पण अजून काहीच तयारी नाही आहे। पहिलं मी म्हणत होती नागपंचमीच्या वेळेला 1 महिना अजून, 1.25 महिने अजून, भरपूर टाईम आहे। नंतर रक्षाबंधन गेलं, रक्षाबंधन नंतर काल दहीकाला पण गेला। आत्ता अगदी हातावर मोजण्यासारखे दिवस राहिले। दिवस कुठे निघून जातात ना, जेव्हा असं काय असतं तेव्हा समजतच नाही। आता बरोबर 8-9 दिवस राहिलेत आणि आमची काहीच तयारी नाही झाली ना, डेकोरेशन झालं आहे ना काय झालं आहे। आम्ही फक्त मूर्ती बुक केली आहे। तर मग आज डेकोरेशनचं सामान घ्यायला आम्ही लालबागला चाललो आहे। हां, असं नाही आहे की डोंबिवलीत सामान भेटत नाही, डोंबिवलीत पण मार्केट आहे, सामान भेटतं, बऱ्यापैकी भेटतं। पण कसं लालबागला मला माहिती आहे ना कुठची दुकानं आहेत, कुठच्या दुकानात काय भेटतं, मग त्या हिशोबाने आम्ही लालबागला चाललो आहे। आणि खरं सांगायचं तर माझं लालबागला थोडं काम पण आहे, म्हणजे मी माझं काम करून येईपर्यंत पूनम थोडंफार डेकोरेशनचं सामान खरेदी करेल म्हणून। सो आमच्या घरी 5 दिवसांचा गणपती बसतो। ॲक्च्युली आमच्या गावी पण बसतो, पण मी इथे लास्ट 2 वर्ष बसवते, कारण का माझं एक नवस होता की जर ती गोष्ट झाली किंवा ती गोष्ट जर झाली नाही, पण मी म्हटलं ठीक आहे, आपण बोललो आहे, देवाला प्रॉमिस केलं आहे तर आपण ते पूर्ण करूया। तर मी लास्ट 2 वर्ष बसवते, आता हे आमचं 3रं वर्ष आहे। तर मी नवस असा होता की 3 वर्ष 5 दिवसाचा गणपती बसवून मी घरी सेवा करीन। आता बघूया, लास्ट वर्ष आहे आमचं की आम्ही पुढे पण बसवणार, माहीत नाही। आता अजून डिसिजन काही घेतलेलं नाही आहे, ते आता भटजींना किंवा गुरुजींना विचारून घेऊ डिसिजन, तर बघू। हां, आता मी चालले चिवडा गल्लीमध्ये। मी एक रील बघितली होती, त्याच्यामध्ये दाखवलेलं की डेकोरेशनचं सगळं सामान, म्हणजे मकर, म्हणजे त्या लाईटीची तोरणं वगैरे सगळं एकाच ठिकाणी भेटतं आहे। तर बघूया, मी त्याच ठिकाणी चालले। जर चांगलं असेल तर त्याचा व्हिडिओ बनवून मी नक्की शेअर करेन। ओके, बाय। फायनली आम्ही लालबागला पोचलो। फायनली यासाठी, कारण गाडी पार्किंगसाठी जागा शोधता अक्षरशः नाकीनऊ आले। इतर वेळेला जागा नसते, गणपतीतनं तर विसरूनच जा। यावर्षी मी मार्केटमध्ये ही एक गोष्ट नवीन पाहिली। हे काका जे वाजवत आहेत हे ॲक्च्युली रिंग टाईप आहे बोटात घालण्याचं, आणि आजूबाजूने त्याला घुंगरू लावलेत। मग तुम्ही ज्या तालावर टाळ्या वाजवताय तो ताल या त्या घुंगरूंमधून सुद्धा निघतो। गणपतीतनं लालबागचे रस्ते हे बघण्यासारखे असतात, त्यांची शोभा खूप वेगळी असते। जिथे तिथे कलरफुल असे म्हणजे सजावटीचं सामान, कंठ्या खूप सुंदर असतात। ही आहे चिवडा गल्ली। आता ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, पण ज्यांना नाही माहीत त्यांच्यासाठी आहे ही चिवडा गल्ली आहे। हिथून आत गेल्यानंतर राईट हँड साईडला न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय आहे। तिथे सहेली एंटरप्राइजेस यांनी हे कार्यालय गणपतीचे डेकोरेशनच्या विक्रीसाठी घेतलेलं आहे। इथून आत आल्या हे जे दुकान आहे, म्हणजे मला वाटतं त्यांचंच आहे, त्यांनी वेगळं सेक्शन केलं आहे। इथे माहीत नाही मला नक्की, तिथे आता पुढे गेल्यावर समजेल, पण इथे तुम्हाला गौरीचं सगळं सामान भेटतं आहे। म्हणजे गौरीचे मुखवटे, त्यांच्या शृंगाराचं सामान, दागदागिने, साड्या, फेटे, शरीराचा बांधा, खूप सुंदर सामान होतं आणि बघण्यासारखं आहे। वारकरी संप्रदायाला प्रेझेंट करणाऱ्या या छोट्या मूर्त्या खूप सुंदर होत्या। तुम्ही असं बघाल ना, गौरीचं रूप हे इतकं सुंदर आणि इतकं रिअल वाटतंय ना। त्या फायबरच्या पण, म्हणजे मुखवटे जे होते ते फायबरचे पण होते, आणि अजून पण भरपूर तुम्हाला व्हरायटी तिथे बघायला भेटेल। आता हे त्यांनी दाखवलं की त्यांच्याकडे किती साईज अवेलेबल आहेत। आता हे मुखवटे बघा, प्रत्येक मुखवट्याचं रूप हे म्हणजे पहिल्या मुखवट्याचं रूप हे दुसऱ्यापेक्षा फार वेगळं आहे, आणि सगळे इतके सुंदर आहेत ना। हे बघा, हे किती सुंदर आणि साधं आहे। मला ती मूर्ती, तो जो मुखवटा होता तो खूप आवडला। आम्ही आत आलो। हिला मी आधीच सांगितलं होतं की काहीतरी असं सिम्पल बघ, म्हणजे आपल्याला डेकोरेशन खूप सिम्पल ठेवायचं आहे।
पण तिला तुम्ही कुठच्या पण दुकानात न्या, ती सुटतेच. पण मी जी रील बघून इथे आली ना, ती रील ॲक्च्युली वर्थ इट होती. कारण इथे खरंच मला अनुभव आला की डेकोरेशनचं सामान एक तर भरपूर ऑप्शन्स आहेत, सेकंड त्यांची प्राईस खूप रिजनेबल आहेत. ह्या पट्ट्या बघा 40-50 रुपयांपासून हार्डली स्टार्ट होत आहेत. हे बॅकग्राऊंड पीस आहेत, हे पण हार्डली 200-250 होते. एक मकर तुम्हाला 4 साईजमध्ये अवेलेबल आहे इथे. म्हणजे तुम्ही एखादा मकर सिलेक्ट केला तर तुमची मूर्ती छोटी मोठी त्याप्रमाणे तुम्हाला त्या साईजचं सेम मकर पण भेटत होतं. मकर्सची प्राईस इथे आहे 2500 पासून ते 6000 पर्यंत. पण 2500चं पण रेंज म्हणालात ना तर त्याच्यात 40 ऑप्शन्स अवेलेबल होते. 40च्या वरच होते, पण तुम्ही 40 पकडून चाला. त्यानंतर ही तोरणं. आता आपण बाहेर गेलो दुकानामध्ये तर आपल्याला एका दुकानात 7 ते 8 ऑप्शन्स बघायला भेटतात. चला मॅक्झिमम 10 ऑप्शन्स बघायला भेटतात. मग तुम्ही दुसरं दुकान बघता, तिसरं दुकान बघता. आता लक्षात कसं ठेवणार कुठच्या दुकानात कुठचं तोरण पाहिलं होतं. इथे कसं सगळीच तोरणं एकसाथ लाईनीत लावली आहेत, त्यामुळे तुम्ही तुमचं डेकोरेशन आठवून त्यानुसार म्हणजे जसं पिक्चर मॅच करून, आता कोण कोण फोटो घेऊन येतात बाबा असंच पाहिजे तसंच पाहिजे, तर त्यांना हे समोरच त्यांनी सगळं असं दाखवलेलं आहे की तुम्ही तुमच्या पसंतीने चॉईस करा. हे एक तोरण हिने मला 4 वेळा दाखवलं की आपण हे घेऊया का, आपण हे घेऊया का, पण हे आमच्या डेकोरेशनच्या थीमला मॅचच नव्हतं करत, त्यामुळे मी ते घेतलंच नाही आहे. खूप ऑप्शन होते यात. मला तरी इथे येणं टाईम सेवर वाटलं. माझी 90% डेकोरेशनची खरेदी इथूनच झाली. मला वाटतं जे माझ्यासारखे लास्ट मिनिट खरेदी करतायत त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. इथे या तुमचा टाईम आणि पैसे दोन्ही वाचतील. कारण का हे दुकान जितकं सोपं खरेदीसाठी आहे तितकंच रिजनेबल पण आहे. व्हिडिओ कसा वाटला आणि किती जणांना आवडला प्लीज कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच.